ताई तुम्ही माझ्या नादी लागू नका. ताई माझ्या नादी लागू नका. माझ्या नादी लागू नका. तर मला काय वाटतंय, बिग बॉसचा व्हिडिओ होतोय ना, तर आपण बिग बॉसच्या स्टाईलने एंट्री मारायची. ओके ठीक आहे. हॅलो, नमस्ते, सलाम अलैकुम, केम छो, कसं काय, केरो ऑल केमून आछे अँड वेलकम टू यू आर म्युझिकल रँक. तर गाईज, आम्ही व्हिडिओ बनवत आहेत बिग बॉस मराठीवर. खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हो ना, बनवते. त्यांच्याविषयी काय आपण बोलू. टीम आहे ए, त्याच्यामध्ये अरबाज, जान्हवी, निक्की, वैभव. मॅक्स ना व्हिडिओ हलविला कॅमेरा. तर मी बोलत होते निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, पुन्हा आणखीन पुढारी आणि इरिना. आणि आता बी टीम मध्ये बिचारी वैभव तर सुटलं. वैभवचं सगळं गेला सगळं. ठीक आहे, आपण पुढचं बोलूया. टीम बी मध्ये आहेत अभिजित, वर्षा, ही वर्षा नाही म्हणायला सांगू ना, काय बोल नाही मी. वर्षा, अजून अंकिता, डीपी दादा, डीपी दादा. अजून केसरलीस कोण? आणखीन कोण आहे? एवढेच आहेत की वाटतं? बस एवढेच आहेत. किती आणखी मला घालतेस काय बिग बॉस मध्ये? नाही, नॉमिनेट झालेलं. निखिल नॉमिनेट झाले ते. पण आता आपण करंटची बात करूया ना. करंट झालेलं झालं, आता होते त्याच्यावर बघू. आता एलिमिनेट झाले कोण? अरबाज, निक्की, डीपी दादा, आर्या, सुरत दादा सेफ झाला. गेलेल्या हप्त्यामध्ये नॉमिनेट झालता. तर आपण बोलूया वर्षाताईचं. कारण मला वर्षाताई खूप 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 जास्त आवडतात. सगळ्यात भारी त्यांची भाषा. एकच नंबर. बोलतात मी असंच करणार, तुला करायचे ते तू कर, तुझा मी माझं बघेन, तुला जे करायचे ते कर, तुझा. म्हणजे एकदम सायलेंटली. गर्वाचं घर खाली जोरात आदळलं ना, गर्वाचं घर खालीच असतं. इतकं भारी त्या आहेत ना, खरंच छान आहेत त्या. आणि अभिजित सावंतची तर ते एकदम असं निक्की सोबत फ्रेंडशिप असल्यामुळं ते टीम बी ला काही चांगलं वाटत नाही. तर त्याच्यामुळे पण ते शांत पण असते, जास्त भांडण वगैरे करत नाही. आणि बोलतात की तो निक्की सोबत असतो, तिच्याबद्दल स्टँड घेत. सध्याच्या एपिसोड मध्ये ते पण निक्कीशी भांडायलाय. तुला पुढारी आपला काय त्याचं नाव, घनश्याम, कसा वाटतो? मस्त. त्याच्या बाबतीत काय बोलाव काय कळतच नाही. दोन्ही कोण बी ढोल वाजवत ना, म्हणजे इकडून पण तिकडून पण त्यालाच कळत नाही ते काय बोलतंय. मला ना घनश्याम अजिबात आवडत नाही. मला निक्की तर बिलकुल बी आवडत नाही. काय ते अशी तोंड घेऊन प्लॅस्टिक सर्जरी, प्लॅस्टिक बाहुली आहे ती पूर्ण. बाहुली, प्लॅस्टिक बाहुली बी नाही म्हणायचं. बाहुल्या तरी सुंदर असतात. खेकड्याने तोंड. तुला एक देते मी टास्क. निक्कीचा फेमस डायलॉग. बाई, हा काय प्रकार. बरं तुला मी देते ना. वैभवचा आहे बघ. अरे तू मग करणार तरी काय. आपला सुरत दादाविषयी तू काय म्हणू शकतेस? सुरज दादाविषयी, सूरज असा सायलेंट असा गेम मध्ये, त्याला काही कळत नाही एवढं वाटतं. तरी बी ते खेळायचा प्रयत्न करतय, पण ते म्हणते मला काही गेम समजत नाही थोडासा. पण तरी बी सूरज दादा चांगला आहे असं. म्हणजे ते नेक्स्ट लेवल भारी बोलते. झापूक फेमस डायलॉग आहे त्याचा. सगळ्यांविषयी बोलायचं म्हणलं तर सूरज थोडा बोलला ना फेमस होते, पण ते बोलतच नाही काही. त्याला भाऊच्या धक्क्यावर म्हणले होते ना, तुम्ही काय बोलतच नाही. सगळ्यात भारी विकेंड जातो आमचा. म्हणजे नेक्स्ट लेवल. भाऊ इतकं भारी बोलतात ना, मम्मी, मी, दीदी, इतकं असं मन लावून बघतात ना. ते किती मन लावून बघतात हे हिला विचारा. खरंच खूप आवडतं मला तर, जाम आवडते ते बोलताना. तेव्हा जेव्हा जान्हवीला शिक्षा केली होती जेलची, मी ते इतकी खुश झालते.
तुला मी भाऊच्या धक्क्यावर बसू देणार नाही. तिला आता मी भाऊच्या धक्क्यावर बसू देत नाही ते. अंकिताबद्दल कशी विसरू शकतेस? अंकिता बी भारी आहे. अंकिता नाही, ती खरंच खूप छान मुलगी आहे. स्वभावनं भारी. तिची कोकणी भाषा ना असं वेगळीच आहे. म्हणजे ते कसं बोलती, ते परडा तुमचो, हे परडा आमचो, हे नारळ आमचो, तो हे आमचो. परडा आमचा पण नारळ तुमचो. हे खेळती, फेर खेळती बरे एकदम. कोणी बी असं मग लबाडी नाही, पाणी नाही. निकिता तोंडातच गेलं होतं, ते बघितलं होतंस? तोंडात काय गेलं होतं? ते दूध. पण ते म्हणला ते पिऊ शकत नाही तुम्ही. तोंडात गेलं होतं, तिने तोंडात ठेवलं होतं पण तोंडात बी गेलं होतं. मग तिनं काढलं नाही का बाहेर पुन्हा? अच्छा. बापू आले तर आम्ही भांडणच बघतो, दिवस रात्र भांडणं बघतो. बापू कदरून जाते ना ते, हे काय बघता सारखं. तर सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न दीदीसाठी मी विचारणार आहे. असं तुला असं कोण वाटतं की फायनल पर्यंत जावा आणि ट्रॉफी त्याच्या हातात असावा? मला असं वाटते की सूरज दादाला ट्रॉफी भेटाव खरंच. कारण ते खूप गरीब परिस्थितीमधून आलेला आहे ना पुढं. तसं तर सगळ्यांच्याच माग एक म्हणजे स्टोरी असते, रिझन आहे, म्हणजे वेगळी स्टोरी असते, कहाणी असते. हो ना, मग स्टोरी असते पण त्याची थोडी वेगळी स्टोरी आहे ना. आई वडील ज्या व्यक्तीच्या माग नसतात ते व्यक्ती आजपर्यंत आहे म्हणल्यास, मराठी बिग बॉस मध्ये आहे म्हणल्यास मी काय बोलू शकते? तुला कोणाला वाटते? ऑब्विसली सूरज दादा. दुसरं कोणाला नाही घेऊ दे. निकिता काय म्हणली? मी एक्झिट झाले तर झाले म्हणली, पण टीम ए मधल्या एकाला सुद्धा मी ट्रॉफी उचलू देणार नाही. मी असं म्हणते की टीम ए न बी उचलू नका, टीम बी न बी उचलू नका, सूरज दादाला देऊन टाका. लय आवडलं होतं, मी लय हसले होते त्याला. भाऊचा धक्का लागला की आपण नाचायला सुरू करते. भाऊचा धक्का म्हणजे भाऊचा धक्काच असते. मी तसं हिंदी बिग बॉस बघितले, त्यापेक्षा बी भारी मला मराठी बिग बॉस वाटलं. मला पण आपलं मराठीची एक चवच वेगळी आहे. काय म्हणतीस? खरंच हिंदी बिग बॉस लावला ना बघू वाटत नाही, पण मराठी बघितलं लावला की हिंदी वाटतंय Big Boss संपत नाही. आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे वाटतंय भाऊचा धक्का कधी येईल. आतुरतेनं कशाची वाट बघत असताल तर फक्त आणि फक्त भाऊचा धक्का. ठीक आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की दीदीला पटत नाही, मला बी पटत नाही. भांडणं तर आम्हाला बिलकुल पटत नाही, पण भांडणं बघू बघू हीच नाही सांग भांडण करते. काय म्हणायचं आता? मग भांडणं शिकलेत काहीतरी त्याचा उपयोग करावा लागेल का नाही? मायापाशी मग कुणापाशी करू? मी गरीब माणूस आहे, मला भांडणच होत नाही ग. मग तर गाईज ठीक आहे, आम्ही खूप सारं बोललो. आम्हाला असं वाटलं की चला काही गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर कराव्यात, की तुम्ही खूप भरपूर आम्हाला प्रेम दिलं, युट्यूबला सपोर्ट केला. असंच सपोर्ट प्रेम आमच्या सोबत राहू द्या. आणि जर हे पार्ट आवडला तर दुसरा मी नक्कीच पार्ट घेऊन येईल. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. माग शेवटचा करा, कट कर बापू. भांडण बघाय चला, भांडण